आपणा सर्वांचे स्वागत करत आहे। कर्नाटकमधून आणखी 12 हत्तींचा कळप दोडामार्गमध्ये दाखल होण्याची शक्यता। दोडामार्ग वन विभाग टीम कणकुबी येथे गेल्यावर येथील वन कार्यालय येथून सत्य उघड। प्रवीण गवस यांच्या आंदोलनानंतर खात्री करण्यासाठी गेले असता सत्यसमोर। दोडामार्ग तालुका हत्तीमुक्त करा, तातडीने पकड मोहीम राबवली जावी। येथील हत्तींना त्यांच्या आदिवासात कर्नाटक दांडेली अभयारण्यामध्ये सोडावे, यासाठी सरपंच सेवा संघटना अध्यक्ष प्रवीण गवस तसेच शेतकरी यांनी दोडामार्ग वन कार्यालय येथे ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। यावेळी दोडामार्ग कर्नाटक सीमेवर कणकुबी जांबोटी बेलूर दरम्यान 12 हत्तींचा कळप दाखल झाला आहे। तो कोणत्याही क्षणी दोडामार्ग तालुक्यात चिगुळा मार्गे मांगेली फणसवाडी येथून प्रवास करू शकतो, हे वन अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिलं। याची खातरजमा करण्यासाठी दोडामार्ग वन विभाग टीम पत्रकार शेतकरी मांगेली मार्गे कणकुबी येथील वन कार्यालय येथे भेट दिली असता तेथील वन कर्मचारी यांनी दुजोरा दिला। हत्ती कळप जांबोटी परिसरात आहे हे सांगितलं। यामुळे माहिती खरी ठरली आहे। ही टीम रात्री येथील वन कर्मचारी समेत हत्ती कळप येथे जाण्याची शक्यता आहे।